नमस्कार मंडळी, सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आपण मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा मस्त पौष्टिक असा गुळाचा शिरा कसा बनवायचा आणि मऊ लुसलुशीत दाणेदार शिरा होण्यासाठी काही खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथं मी छान अशी जाड बुडाचं पातेलं किंवा कढई घ्या, त्यामध्ये 2-3 चमचे तूप घेतलेला आहे आणि जाड रवा घेतलेला आहे। किंवाही शिरा किंवा गुळाचा आपण प्रसाद जो बनवतो त्यावेळेस जाडच रवा घ्यायचा, त्यामुळे शिरा एकदम छान दाणेदार मोकळा आणि लुसलुशीत होतो। तर इथं छान मंद आचेवर आपल्याला हा रवा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। छान मंद आचेवर भाजणं झाल्यावर त्यामध्ये मी इथं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। काजू बदाम जे ड्रायफ्रूट आवडतील ते तुम्ही इथं टाकू शकता आणि 2 विलायच्या कुटून टाकलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने हे सगळं मी मिक्स करून घेते छान असं, जेणेकरून अजून हे जे ड्रायफ्रूट आपण टाकलेले होते ते छान भाजले जातील। तर अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून एखाद्या साईडला मी गरम करून पाणी घेतलं होतं। जेवढा आपण रवा घेतला होता त्याच्याने दुप्पट, म्हणजे 1 वाटी रवा असेल तर तुम्ही 2 वाट्या पाणी घ्या। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। गरम पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून छान आपला रवा शिजला जाईल। तर अशा पद्धतीने 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं। तर इथं तुमच्या आवडीनुसार साखर गूळ तुम्ही कोणतंही घेऊ शकता। तर मी 1 वाटी गुळाचं असं किसून घेतलेलं आहे। तुम्ही ह्याऐवजी 1 वाटी साखर सुद्धा घेऊ शकता, पण पौष्टिक म्हणून मी गुळाचा शिरा शेअर केलेला आहे। यामध्ये आपण एक खास असा पदार्थ टाकणार आहोत शिऱ्यामध्ये। तुम्ही कधीतरी असं काहीतरी वेगळं म्हणून अशा पद्धतीचे जे शेवया असतात भाजके पॉकेटमध्ये जे भेटतात, त्या शेवया घेतलेल्या आहेत, ते ह्यावर टाकून द्यायच्या आणि छान असं मिक्स करून घ्यायच्या। ह्या शेवया शिजण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही, जास्त पाणी वगैरे लागत नाही, वाफेवर ह्या शेवया शिजून जातात। तर तुम्ही शिऱ्यामध्ये अशा पद्धतीनं कधीतरी ह्या अशा शेवया टाकून नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त अशी टेस्ट लागते। तर हे सगळं मी मिक्स करून घेते आणि झाकण लावून 2 मिनिटं मंद आचेवर वाफ काढून घ्यायची। छान अशी मोकळी लुसलुशीत आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। अगदी झटपट होते आणि छान मऊ लुसलुशीत शिरा अगदी कोरडा असा तयार होतो। तुम्ही या पद्धतीने मेजरमेंट जर घेतलं तर अगदी नवीन करणार असाल तरीही तुम्ही परफेक्ट कराल, एवढी खात्री आहे। नक्की तुम्ही ट्राय करून बघा। आणि वरून थोडंसं मी खोबऱ्याचं ड्रायफ्रूटचं जे आवडीनुसार तुम्ही यावर किस टाकू शकता। तर अशा पद्धतीनं मऊ लुसलुशीत आपला झटपट होणारा वेगळ्या पद्धतीचा शिरा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि ह्या पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा। असा झटपट व पौष्टिक पदार्थ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटून जाईल। माझं चॅनल नवीन असल्यामुळे जाता जाता नक्की चॅनलला एक लाईक, व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असाच एक व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।